जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहेत तलाठी भरती 2026 अतिसंभाव्य मराठी व्याकरण प्रश्नसंच। प्रश्न क्रमांक 1, प्रश्न प्लस उत्तर याची शब्दसंधी ओळखा। त्याचे पर्याय आहेत: 1 प्रश्न उत्तर, 2 प्रश्न उत्तर, 3 प्रश्नाचे उत्तर, 4 प्रश्न आणि उत्तर। तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 प्रश्न उत्तर। पुढील प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपल्या ओनली फक्त खाकी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 2, खालील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ते ओळखा। परमेश्वरा ते काय आहे ते त्यांना समजत नाही, त्यांना माफ कर। त्याचे पर्याय आहेत: 1 प्रार्थना, 2 विनंती, 3 अनुआज्ञा, 4 आशीर्वाद। त्याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो प्रार्थना। परमेश्वराला आपण प्रार्थना केली आहे, त्यांना माफ कर अशी, त्याचाच इथून होतो बोध मित्रांनो प्रार्थना। प्रश्न क्रमांक 3, पुढील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। सिंह हा शूर प्राणी आहे। त्याचे पर्याय आहेत: 1 सामान्य नाम, 2 भाववाचक नाम, 3 विशेषण, 4 सर्वनाम। तर सिंह हा शूर प्राणी आहे, त्याचं अचूक उत्तर होईल मित्रांनो सामान्य नाम। सामान्य नाम पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा। मुलांनो शिस्तीत चला। त्याचे पर्याय आहेत: 1 संबोधन, 2 सप्तमी, 3 प्रथमा, 4 तृतीया। तर त्याचं अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 संबोधन। प्रश्न क्रमांक 5, भाववाचक नाम ओळखा। त्याचे पर्याय आहेत: 1 गवत, 2 गाय, 3 मित्रत्व, 4 हिमालय। तर त्याचं अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मित्रत्व हे त्याचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6, शुद्ध शब्दाचा योग्य पर्याय ओळखा। त्याच्यामध्ये पर्याय आहेत: 1 स्वतः, 2 स्वतः, स्वतंत्र, 3 स्वतः, 4 यापैकी नाही। तर त्याचं अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 स्वतः। प्रश्न क्रमांक 7, अधोरेखित शब्दासाठी अलंकारिक शब्दाचा पर्याय ओळखा। शिवदास काका अगदी म्हातारे झाले आहेत म्हणजे काय? हिरवे पान, कच्चे पान, पर्याय क्रमांक 3 पिकले पान, पर्याय 4 पिवळे पान। शिवदास काका म्हातारे झाले आहेत, म्हातारे या शब्दाला अधोरेखित केलेले मित्रांनो, तर म्हातारे म्हणजे पिकले पान, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 8, मी पुस्तक वाचत आहे या वाक्यातील काळ ओळखा। त्याचे पर्याय आहेत: 1 पूर्ण भूतकाळ, 2 भविष्यकाळ, 3 साधा वर्तमान काळ, 4 अपूर्ण वर्तमान काळ। मी पुस्तक वाचत आहे म्हणजे माझे पुस्तक अजून वाचणं झाले नाही, वर्तमान काळामध्ये म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ। मी पुस्तक वाचत आहे पण पुस्तक वाचणं झालं नाही आणखीन, त्याच्यामुळे अपूर्ण वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 9, विरुद्ध लिंगी शब्दाचा योग्य पर्याय निवडा। बोकड, 1 बोकडीन, 2 बोकडी, 3 शेळी, 4 शेळीन। तर त्याचं अचूक उत्तर होईल मित्रांनो शेळी, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 10, क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता? क्रिया कोणा केली त्याचे पर्याय आहेत: 1 कर्म, 2 कर्ता, 3 क्रियापद, 4 विशेषण। त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो कर्ता, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, मोजके असे बोलणारा। त्याचे पर्याय आहेत: मुखवक्ता, 2 मितभाषी, 3 बोलगेवडा, 4 अप्पलपोटी। तर त्याचं अचूक उत्तर होईल मित्रांनो मितभाषी, पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर होईल। प्रश्न
क्रमांक 12 दुभत्या गाईच्या लाथा गोड. त्याचे पर्याय आहेत. 1 लाथा मारणाऱ्या गाईचे दूध गोड असते. 2 जो दुसऱ्याचा फायदा करून देतो तो त्रासही देतो. 3 ज्याच्यापासून आपला लाभ होतो अशा माणसाने दिलेला उपद्रव आपण सहन करतो. 4 दिसण्यात भोळी परंतु दृष्ट स्त्री. तर दुभत्या गाईच्या लाथा गोड याचा उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ज्याच्यापासून आपला लाभ होतो अशा माणसाने दिलेला उपद्रवही आपण सहन करतो. हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 नजरेत भरणे म्हणजे. त्याचे पर्याय आहे. मत्सर वाटणे. 2 उठून दिसणे. 3 डोळ्यात खुपणे. 4 डोळ्यात काजळ भरणे. तर नजरेत भरणे म्हणजे उठून दिसणे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 प्रश्न क्रमांक 15 नवऱ्याची नवलाई. नव्याची नवलाई मित्रांनो ती नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. तर काय मित्रांनो तिची नवलाई हे भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 16 सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो. त्याचे पर्याय आहेत. 1 विशेषण. 2 क्रियाविशेषण. 3 क्रियापद. 4 सर्वनाम. त्याचं अचूक उत्तर होईल मित्रांनो विशेषण. भारी हा शब्द विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 17 भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला. त्याचे पर्याय आहेत. 1 संत तुकाराम महाराज. 2 संत ज्ञानेश्वर महाराज. 3 संत जनाबाई. 4 संत नामदेव महाराज. तर त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराज. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होईल. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या ओनली फक्त खाकी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ऑल करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि आजचा तलाठी भरती 2026 मराठी व्याकरण प्रश्नसंच अतिसंभाव्य प्रश्न या विषयावरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.